हरिश्चंद्रगड. इथे जाण्याचं स्वप्न बऱ्याच जणांचं असतं, ते आज आमचं पूर्ण होणार आहे. जय शिवराय. जय शिवराय. इथूनच जगाची सुरुवात झाली होती आणि अंत इथंच होणार आहे या जगाचा. प्रवीण, तुम्हारी राय कैसा लगा हमारा गढ़ किले, कैसे लग रहे हैं? बचपन से अभी तक कभी भी नहीं चढ़ा इतना पहाड़ों. हॅलो गायस, तर आपण आज आलेलो आहेत हरिश्चंद्रगड ट्रेकिंगसाठी. ऋतिक जी चलो. चला. आज हरिश्चंद्रगड ट्रेकिंग करणार आहेत आपण. तर आपल्या ट्रेकला सुरुवात झालेली आहे. किती वर आहे ऋतिक, किती वर? इथून आपल्याला 3 किलोमीटर वर चढत जायचंय. रस्ता खूप अवघड नाही, रस्ता सोपा आहे पण सरकायचे चान्सेस जास्त असतील. त्याच्याकरता आपल्याला सावधानी बाळगून चालायला लागेल. काल रतनगड ट्रेक केला आम्ही, आज हरिश्चंद्रगड. पाय काही दुखत नाहीत आमचे. एन्जॉय ट्रेकिंग बोलते, सबको बोलते. आज गर्दी नाही आहे एवढी. शनिवार रविवारी खूप गर्दी असते. तुम्हाला पुढचा सीन दाखवतो मी. इथं पण धुका आहे जास्त प्रमाणात, तुम्ही पाहू शकता. इंद्रवज्र म्हणजे इंद्रधनुष्याचा एक हे आहे ते कोकण कडा. तुम्ही पाहू शकता लोक वर चढलेले आहेत. तिथं इकडं एक फॉल आहे. आज आम्ही बऱ्यापैकी वर आलेलो आहेत. तुम्ही व्ह्यू बघा मागे, तुम्ही नुसता स्वर्ग म्हणते तो हात की काय. कोणी काय एक बी ट्रेकिंग पावसाशिवाय गेलेली नाही आमची. दर ट्रेकिंगला पाऊस येत आहे. पाऊस असल्याशिवाय मजाच नाही ट्रेकिंगला. प्रवीण, आत्ताशी गडावर आल्यासारखी फिलिंग येत आहे बघा. तुम्ही उंच मित्र चलत आहेत. प्रवीण, तुम्हारी राय कैसा लगा हमारा गढ़ किले, कैसे लग रहे हैं हरिश्चंद्रगढ़? प्रेजेंट मैंने धीरे धीरे चल रहा हूँ क्योंकि बारिश हो रहा. फिर बाद में मुझे ये बहुत मुश्किल हो रहा. मेरे बचपन से अभी तक कभी भी नहीं चढ़ा इतना पहाड़ों. आज ये दूसरी ट्रेकिंग है जिंदगी की. कल का मेरा जिंदगी में नहीं भूलूंगा. और आज का थोड़ा अच्छा लग रहा. चलो, कल ज्यादा फजीती हुई थी इसकी. ओ भाई, अभी 80,000 का घोड़ा लगता.
आहे खूपच वर. आता अगदी 10 मिनिटात आम्ही पोहोचू हरिश्चंद्रगडावर. भिजत आलेलो आहेत आम्ही. धबधबा होता तिथं, मस्त सगळं ओलं झालेलं आहे अंग. ही नदी आहे, हे आपलं नदीचं उगम स्थान आहे. कोणती नदी होती? वर हरिश्चंद्रगडाची पायथ्याशी तिथं मंदिराच्या तिथे शंकराची पिंड आहे. तिथनं मुळा नदीचा उगम झालेला आहे. तर पाहू शकता 4 पिलर वाली. हा 4 पिलर वाली. तिथं वरून तिचा फ्लो वाढत आहे, पाणी येत आहे वरून. तुम्ही पाहू शकता. नदी पाहून घ्या एकदा. थांबा. गडावरून या नदीचा उगम झालेला आहे. फटक्यांची पंढरी हरिश्चंद्रगड इथे जाण्याचं स्वप्न बऱ्याच जणांचं असतं. ते आज आमचं पूर्ण होणार आहे. आम्ही फर्स्ट टाइम चाललेलो आहेत हरिश्चंद्रगडावरती. खूप भारी व्ह्यू बघत बघत. मैंने कल लाई थी. जय शिवराय. जय शिवराय. गाइस फायनली आम्ही आलेलो आहेत वरी. इकडे मंदिर आहे पलीकडे, पण ते धुक्यामुळे दिसत नाहीये. सगळं आहे बघा, असं धुकं आहे सगळीकडे. तेवर गेल्याशिवाय नाही दिसणार काही. केदारेश्वर मंदिर आहे. म्हणजे 3 पिलर आहेत तिथं असे. म्हणजे 4 पिलर आहेत. 4 पिलर आहेत. 4 पैकी 3 तुटून गेले. ते 3 कलियुग म्हणजे कलियुगचा खंबा शिल्लक आहे तिथं अजून उभा आहे. जेव्हा तो खंबा उद्ध्वस्त होईल तेव्हा हे जग नष्ट होणार आहे असं बोललं जातं, असं म्हटलं जातं. ते 4 युगाचे 4 खंबे होते. 3 युग संपले म्हणून ते 3 खंबे पडलेले आहेत. कलियुगचा खंबा आहे 4था शिल्लक. अशी हिस्ट्री आहे त्या मंदिराची. तिथे जायचं आहे आपल्याला. त्या मंदिरापाशी गेल्यावर डबल तुम्हाला दाखवतो आम्ही मंदिर. आता दिसत नाही दुखत तुम्हाला दाखवतो कमी. या प्रकारे दुःख आहे सगळं. पुढे गेल्यावर तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेल. चला तर काय याला धरून धरून चलत आहे. याला पडायची भीती वाटत आहे बघा. खाली जरा फिसलं नाही. चलो खाणं धीरे धीरे. या पर तर गाय फायनली आपण आलेलो आहे केदारेश्वर मंदिर गुफामध्ये. ते इथूनच जगाची सुरुवात झाली होती आणि अंत इथंच होणार या जगाचा. कारण की ते 4 पिलर आहेत. ते 4 पिलरपैकी 3 पिलर म्हणजे युग होते. ते युगापैकी 3 युग खतम झालेले आहेत आणि एक युग म्हणजे कलियुगाचा युग आहे. ते कलियुगाचा पिलर पडला की दुनिया नष्ट होणार आहे. असं इतिहास आहे याचा.
आलेलो आहेत मंदिरामध्ये. ते मंदिर आहे. तर काय अशा पद्धतीने आम्ही हरिश्चंद्रगड पाहिलेला आहे. सगळं धुकं आहे, तिथं काही शूट होत नाही आहे कॅमेऱ्यामध्ये. सगळं धुकं एकदम व्हाईट खाली आल्यावर तरी दिसते थोडंफार. त्यामुळे वर जास्त शूट झालेलं नाही आहे, त्यामुळे मी वर काही दाखवू शकलो नाही वरतं तुम्हाला. खूप भारी वाटलं. खूप छान असा अनुभव भेटला. आणि आम्ही केदारेश्वरच्या त्या पिंडीजवळ आम्ही आरतीसुद्धा केली. खूप भारी वाटलं. हरिश्चंद्रगड एकदम भारी आहे. इथे येऊन मला कळलं की या गडाला वटक्यांची पंढरी का म्हटली जाते. खूप छान वाटलं. पाहिजे तर दुःख अजून आहे. कसं वाटलं हरिश्चंद्र पाहून? खूप छान वाटलं. आता आम्ही ब्रेकफास्ट करणार. थोडं खातोच आम्ही. आता किल्ला पाहून चाललेला आहे. किल्ला उतरायला एनर्जी पाहिजे ना थोडी. आता हे लई मिनी धबधबे बघा तुम्हाला. मिनी धबधबे, पावला धबधबे तिथं डोंगराळ भाग आहे. तर अशा पद्धतीने आपण हरिश्चंद्रगड सर केलेला आहे. भेटूया पुढच्या गडावर.